घरीच ना आता डायरेक्ट. हां ठीक आहे. हो हो ये. आमचे छेलू मला उठवायला आला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग छेलू. गुड मॉर्निंग बाला. गुड मॉर्निंग गाईज. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि बेडमधून मी तुमचं स्वागत करते. ॲक्च्युली इतकी उष्णता वाढली की विचारू नका. आणि त्यातल्या त्यात रात्री काय झालं कुणास ठाऊक, दोनदा लाईट गेली आणि इतकं प्रचंड गरम होत होतं की हे बघा आत्ताही मी रूमचे कर्टन मी रात्री बाजूला केले मग, आणि स्लायडिंग ते जाळीवाली असते ना एक, ती स्लायडिंग लावून घेतली की जेणेकरून थोडी हवा लागावी. परंतु इतकं गरम होत होतं. आणि त्यात शेरू महाराज मधून येत राहता, उठवता, त्याच्याबरोबर थोडंसं खेळावंच लागतं. मग 3 वाजलेले असो 5 वाजलेले असतो त्याला काही मतलब नसतो. तर आता जास्त लेट नाही झाले, 7:30 पावणे 8 झाले. तर आत्ताही त्यानेच मला उठवलं. प्रशांतजी गेले, आता मी उठते. तर म्हटलं चला सकाळी सकाळी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणून घेऊ. आणि मी रात्री चेंज पण नाही केलं, म्हणजे अशीच बसली टाईमपास, मूव्ही बघत बसली. आणि नंतर मग मला एवढा कंटाळा आला की मी जे कपडे घातले होते त्याच्यामध्येच मी झोपून गेली, चेंज पण नाही केलं. तर चला आता थोडेसे उठल्यानंतर मी आता म्हणजे उठायच्या आधीच बेडवर पायाचे थोडे व्यायाम करते. डॉक्टरांनी सांगितले ते जस्ट असे पायाचे पंजे पुढे घेणं मागे घेणं, सर्कल फिरवणं. आणि मग नंतर उठून बेड वगैरे घर थोडंसं आवरून मग बाल्कनीमध्ये जाऊन प्राणायाम करते. अनुलोम विलोम, पहिलं तर ओंकारचं उच्चारण करते, मग अनुलोम विलोम, आणि मग भ्रामरी 21 वेळेस करते. आणि मग काही स्ट्रेचेस करते आणि मग माझ्या दिवसाची छान अशी सुरुवात करते. आता पुष्कळ सकाळचे 11 साडेअकरा वाजले. मी जस्ट पूजेला सुरुवात केली इथे. आणि आईचा फोन आला. तर आई आणि मामी म्हणजे माझ्या छोट्या भाऊजाईची आई, स्वाती जी माझी छोटी भाऊजाई तिची आई, ज्या की माझ्या चुलत मामांची मुलगी आहे ती. तर त्या मामी आणि आई येत आहे कारण त्यांच्या मुलाचं लग्न आहे. तर ते मूळ लावायला म्हणून माझ्या घरी येत आहे. तर आई म्हणे आम्ही 15-20 मिनटात पोहोचतो. तर चला माझी पूजा मी आवरून घेते, तोपर्यंत येतीलच त्या. किती वेळ झाला आणि इथे आलेले आहेत मामी. या बघा, या आहेत आमच्या कल्पना मामी आणि त्या आहे भाटजिरे मावशी. अगं आई तू किती वेळेस आली तरी तू रस्ते लक्षात ठेवत चल ना. हां भाटजिरे. आईला मी मावशी म्हणत असते लाडाने. माझ्या मामीकडे जायचं होतं ना, खूप पुढे गेलो. नंतर कळलं का ते घरी नाही. भावाकडे मी मामी आपण आले चुकून जाऊन जवळ आहे ना, असे येत दोन्ही घरी नव्हते. पार राम मामी कधी कुठे जायचं असलं ना घरी कॉल करून घ्यायचा. आजकाल मोबाईल आहे. तिचा फोन म्हणलं होता, स्वातीचा फोन आला होता, तिने सांगितलं तेव्हा मग तिनं त्यांना फोन लावला होता. मग म्हणलं का ते घरी नाही, फार लांब गेलो होतो. हुशार मामी जग कुठे चाललंय. आपला फोन चालू असला पाहिजे. तर माझ्या घरी येण्याआधी मामींचे भाऊ त्यांच्याकडे ते चालल्या होत्या आणि बराच रस्ता चालू झाल्यानंतर मग त्यांना कळलं की ते घरी नाही, म्हणून मी त्यांना तसं म्हटलं. आणि हो, सिन्नरला म्हणजे सिन्नरचे लोक, आता सगळ्यांचं तर नाही माहिती मला, पण शेतकरी कुटुंबातले जे लोक असतात त्यांच्याकडे जेवण लवकर होतं. जसं की माझ्या आईचं जेवण 11 वाजेपर्यंत होऊनच जातं आणि मामींचंही तसंच असेल. तर त्या ऑलरेडी जेवण करून आल्या होत्या, परंतु निमित्तानेच कोणी कोणाच्या घरी येतं नाही का. मागे ह्या मामी माझं ऑपरेशन झालं म्हणून बघायला आल्या होत्या. तेव्हा तर माझं नुकतंच ऑपरेशन झालं, तर तेव्हा मी काही करू शकत नव्हते. तेव्हा त्यांची मुलगी बरोबर होती, म्हणजेच माझी भाऊजाई. तर मग तिने चहा पाणी दिला होता. आता आजही त्या बोलल्या की आम्ही जेवण करून आलो. मी आधी लस्सी तर बनवली, पण नंतर मला असं वाटलं की चांगलं नाही वाटत बा नुसतं लस्सी. तर मग मी ॲक्च्युली पोहे खायची ही वेळ नाही, परंतु हो आमच्याकडे आहे पद्धत, म्हणजे जर कोणाला नाश्ता बनवायचा असला तर बनवता. शिरा बनवणार होते पण आईला शिरा विशेष आवडत नाही, म्हणून मग मी त्यांच्यासाठी पोहे बनवेल, पुढे ते दिसेलच तुम्हाला. पण आल्यानंतर पहिले मी गप्पा मारल्या, मामींना विचारलं कुठपर्यंत आली लग्नाची तयारी, काय जे पण मला वाटत होतं कधीचं लग्न आहे काय, ती सगळी विचारपूस
विचारपूस केली आणि मग नंतर म्हटलं चला आता 10-15 मिनटं झाले यांना येऊन, आणि उन्हाळ्याचं कसं छान वाटतं थंडगार काही प्यायला, म्हणून म्हटलं आता यांना लस्सीच करू, म्हणून मग मी लस्सी केली. हा रात्रीचा सकाळी 8 वाजता आता बंद केली मी, कारण प्रतीक त्याचं कामानिमित्त तो जातो इकडे तिकडे, आणि मग अजिबात आणि त्याला दवाखाना राहतो, त्याचं खाणं वेगळं. बाहेर उष्णता खूप असल्यामुळे मी इथे लस्सी बनवलेली आहे आणि ती जरा जास्तच बनली आहे, तर आता आम्ही सगळे लस्सी पितो. अजून एक ग्लास घ्यावा, त्या ग्लास छोटा आई मी सांगून, पण आता तुमच्या बरोबर मी घेऊन घेते. कशी झाली गोड बरोबर, गोड छान. इलायची पावडर पण टाकली मी, चव जाणं फील होते ना. बर्फ कमी टाकला मावशी तुमच्यामुळे. तुला लच्ची पाहिजे मी आणते कसं बस. अहो घ्या घ्या घ्या. नाही नाही नाही, ते काय संध्याकाळी एवढं घ्या घ्या घ्या. आई थोडी घे ना. आईचे लेख नाटक करा, आता तुम्ही घ्या मामी. काय होतं आमच्यासारखे कधी सरबत, कधी ते रस्ता, कधी ते लस्सी, हे घे ते घे ते घे, संध्याकाळी भारी पडणार गेलं का. जेव्हाही माझ्या घरी कोणी लेडीज येतात, मग आई बहीण मैत्रिणी कोणी पण असो, जेव्हा मला किचनमध्ये काम करायचं तर मी त्यांना किचनमध्ये चेअर देते बसायला. तर या दोघींनाही सेम किचनमध्ये चेअर दिल्या बसायला. लस्सी केली आणि मग मी लगेच इथे पोह्यांची तयारी केली. आणि माझं काही खाणं झालेलं नव्हतं, तर मी पण आज यांच्याबरोबर म्हटलं चला, ॲक्च्युली पोहे हा ब्रेकफास्टचा आयटम आहे, पण मी लंचलाच पोहे खाणार आहे. शेरू बघा, शेरू मला कसा त्रास देतोय. मध्ये मध्ये काय करतो तो, जे काही मी कट करत असले काही, त्याचा वास घेण्यासाठी जवळ येतो, परत त्याला रूममध्ये ठेवून यायचं, सारखं हात धुवायचे, आणि कोणी जेव्हा घरी येतं ना, काय होऊन जातं त्याला, पायाजवळ जाऊन त्यांच्या पायांना टोचतो, बोचकतो. आई मामींना घर दाखवत होती, बाल्कनीतनं बाहेर व्ह्यू दाखवत होती, बाल्कनी नाही ते स्लायडिंगच्या तिथून. आणि पोहे तयार झाल्यानंतर मी त्यांनाही पोहे दिले. आणि जसं मी म्हटलं की माझं हे दिवसाचं फर्स्ट मील होतं, ह्या येईपर्यंत मी काही खाल्लेलंच नव्हतं. मग मी देखील पोहे घेतले आणि परत पोहे खाता खाता आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या. तर आईन त्यांना, पिंटू त्याच्या गाडीत घेऊन आला आहे. पिंटू म्हणजे माझ्या भावाचा मित्रच आहे तो. तर आईला त्यांना मी आल्याला विचारलं, तो नाही आला का वरती. तर आई बोलली की आम्ही त्याला खूप आग्रह केला पण तो नाही आला, तो काल रात्री कुठेतरी भाडं घेऊन गेलेला होता, तर त्याचं जागरण झालं होतं म्हणे, तर त्याला झोपायचं होतं म्हणून तो नाही आला. तर तो गाडीतच आहे. पण आता भावाचा मित्र, कोणी का असे ना, उन्हाळ्यामध्ये नाही का आपण प्रत्येकाने आपल्या घरी जे पण कोणी येतील, मग आपले हाऊस हेल्पर असो किंवा मग डिलेवरी पर्सन असो, कोणीही असो, हाऊसकीपिंगवाले लोक असो, तर आपण त्यांना पाणी विचारलंच पाहिजे. इव्हन आपल्या घराच्या बाहेर शक्य असल्यास बाऊलमध्ये, वाटीमध्ये आपण पाणी ठेवलं पाहिजे पक्ष्यांना, प्राण्यांना पिण्यासाठी, कारण बाहेर प्रचंड उष्णता वाढली आपण बघतोच आहे. तर इथे मामींची मी ओटी भरते आणि हळद कुंकू लावून, आता मी जे कपडे घातलेले होते त्याच्यावरच मी फक्त दुपट्टा घेऊन घेतला आणि इथे मी मामींची ओटी भरते. मी मामींची ओटी भरली आणि नंतर मामींनी पण माझी ओटी भरली. मामी मला बोलल्या काय साडी घ्यायलाच पाहिजे का, म्हटलं हो मग घ्यायला पाहिजे, तर चांगली आहे. त्यांना म्हटलं शिवा बरं का ब्लाऊज, म्हणजे कसं लग्नामध्ये आपण कसं यायची तिकडं तिकडची इकडं असं फिरवा करत असतो. मग मी मामींना म्हटलं की साडी छान आहे, तुम्हाला छान दिसेल, शिवा म्हटलं ब्लाऊज. आणि अशा पद्धतीने ही त्यांची मी इथे ओटी भरलेली आहे. बरोबर भरली का मला सांगा. मी खोबऱ्याची वाटी घेतली, गहू घेतले. आईला विचारलं पहिले की गहू घ्यायचे काय तांदूळ. आता ही काही खूप नवीन गोष्ट नाही, आता माझ्या लग्नाला एवढे वर्ष झाले ॲक्च्युली, परंतु असं कधीच घडतं ना, कोणी विशेष, आता इथून मागे तर आम्ही लांब राहत होतो, तर मग असे प्रसंग खूप कमी वेळेस घडतात. तर मग मी गहूच घेतले आणि तुम्ही बघितलं, आधी मी मामींची ओटी भरली, नंतर मामींनी माझ्यासाठी आणलेली साडीने माझी ओटी भरली, हळद कुंकू लावलं. आता त्या मामी असल्यामुळे त्यांनी माझा नमस्कार केला, आशीर्वाद घेतला.
आईला म्हटलं थांबती का, पण आईचं म्हणणं मी मामींबरोबर आले तर मामींना एकटं कसं काय सोडायचं. मामींना म्हटलं आता सुनबाई आली का या निवांत बरं का गाय, लग्न बिग्न ये एखाद दिवशी त्यांना मामालाही बिचारायला घेऊन ये. मामाला म्हटलं होते पण ते हा ना, आज का बरं आणलं मामाला? हो का, हो ना, मामाला घेऊन या. सासाला सांगेल मी दिसल्यावर या निवांत मस्त एखाद दिवशी राहायला. हा, पिंटू आला होता आईन त्यांना घेऊन. हा भाऊच आहे माझा. आणि हे बघा आता निघाल्या जायला. चला जा घरीच ना आता डायरेक्ट. हां ठीक आहे, हो हो ये मग आई यांच्या बरोबर परत. चला बाय बाय. हां हां ये. मामींनी बघा मला किती कुंकू लावलं आणि मामी म्हणताय छान दिसताय छान दिसताय. कुंकू लावल्यावर छानच दिसतं. आई पण मला म्हणत असते की कुंकू लावत जा, छान दिसते छान दिसते. चला गेल्या आईन ते थांबवलं असतं त्यांना, पण मग त्या पिंटूला कुठे जायचं असेल, त्याचं ना जागरण झालं होतं. जो गाडी चालवून आला ना पिंटू, भावाचा मित्रच आहे तो, तर त्याला मी कॉल केला होता की वरती ये, पण तो बोलला नाही ताई माझं खूप जागरण झालं आहे, मी थोडी झोप घेतो. मग मी त्याच्यासाठी गाडीत घेऊन आली, खाली घेऊन आली लस्सी. तो बोलला ताई कशाला आणत बसली. म्हटलं अरे ऊन खूप आहे ना, उन्हाचं बरं वाटतं. तर त्याला खाली लस्सी दिली, त्याला आता चालली वरती. सकाळी बऱ्यापैकी मोठं लावलेलं मला कुंकू मामींनी. दिवसभर हळूहळू घामामुळे, कुठे लोळण्या घोळण्यामुळे हळूहळू छोटं होत चाललं आहे. परंतु बरंच वरती गेलं आहे. आणि घरात कसं आपण छोटं बाळ असलं की बाई ते झोपलं आहे तेवढ्यात काहीतरी करतो. असंच काही माझं छोटं बाळाचं शेरूडं झोपलं. म्हटलं चला तो झोपला आहे तेवढ्यात फुलं घेऊन येऊ. आता संध्याकाळच्या पूजेला पाहिल मी. आज नरसिंह जयंती आहे, तर आज जेवढंही होईल देवाचं तेवढं करण्याचा प्रयत्न करेल मी. आणि शेरूचं आमचं असं असतं, एखाद दिवशी खूप खेळायचं आणि एखाद दिवशी खूप झोपायचं आणि झोपेतून उठलो का आम्ही अशी लाडात येतो, खूप लाडात येतो. मग आम्हाला आवडतं असं केलेलं. पण आम्ही मात्र आमची फितरत आहे, आम्ही ते छोटं बोळकं म्हणजे ते आमचं छोटंसं तोंड उघडतो आणि चावायचा प्रयत्न करतो. आणि अच्छा तर आम्हाला खूप आवडतं. आमचं नाक बघितलं किती पिंकी आहे. नाक, ओठ, तोंड ना बाळा. किचनवर ओट्यावर झोपून सगळा ओला झाला आहे. पण आता काय करावं, गलम होतं सोन्याला, माझ्या छोन्याला गलम होतो गो बाई, माझ्या बक्कुल्याला. छनू ए शेरू नको रे बाबा, सगळ्या चादरी सगळ्या बेडशीट फाडायच्या मागे नको लागू राजा. हां, असं काही नाही की आपण नुकसान केलीच पाहिजे का, आता आपण प्राणी आहोत नाही का, प्राण्यांसारखं बिहेव केलं पाहिजे, गरजेचं नाही बेटा. छी, असं नाही करायची गंदे चाळे. मी ह्या लांब पॅन्ट घातलेल्या असताना तर त्याचे नेल्स आहे ना, तो जेव्हा मला पकडतो ना असं, तर ते मध्ये जाता, तर अक्षरशः माझ्या पायांनासुद्धा आता याच्या नखांचे वरकडे पडायला लागले या टिंगोड्याच्या. झोपेत तर बापरे काय त्याची दुश्मनी आहे. झोपेमध्ये जागं झालं की हाताचे पंजे आणि पायांचे पंजे, हाताचे पंजे आणि पायांचे पंजे चावायला बघतो सारखा. तरी पण मी नाही चिडत, मी म्हणते जाऊ दे छोटंसं बाले. दात नको लाव शेरू. चावतो का बरं आहे तू कंटिन्यू, का बरं चावायला आवडतं तुला? नको ना बाळा शेरू. अरे नको, अरे शेरू नको प्लीज, लागतं तुझे नेल्स, पडशील. बापरे, पाय चल वरे ये वर बाळा, वरे. हे बघ दात लागता, पाय लागतात, नख लागतं ते वेगळे, वरून त्याला चावायचं पण. आई बदमाश. पायाशी खेळणं हा तर त्याचा फेवरेट गेम आहे. कोणी पाहुणे आले तरी त्यांच्या पायाशी खेळायचं. आणि आज आई आणि त्या मामी आल्या होत्या तेव्हा जी मी लस्सी बनवली होती इतकी टेस्टी झाली होती. कारण मी कालच 1 लिटर दुधाचं दही लावलं होतं, म्हणजे फ्रेश दही होतं, जास्त आंबट पण नाही. आणि मी त्यात पाणी वगैरे काही ॲड केलं नाही, दूधच ॲड केलं आणि इलायची पावडर. एवढी टेस्टी. आणि ग्लास ते खूप लार्ज पण नव्हते आणि खूप स्मॉल पण नव्हते, मीडियम साईजचे होते. तर मामींनी आणि मी 2 ग्लास लस्सी पिली. आईने 1 ग्लास पिली, तर 2 ग्लास लस्सी पिली. प्लस त्यांना बनवलेले पोहे, ते देखील मी मोठी डिशभर पोहे खाल्ले. म्हणजे मी लंचलाच लस्सी आणि पोहे खाल्ले असं समजायला हरकत नाही. त्यानंतर मी 4 वाजता, मामी सिन्नरच्या प्रसिद्ध खारी घेऊन आल्या होत्या, बाकळेच्या खारी. तर मी 4 वाजता गुळाचा साखरेचा मिक्स, 1 चमचा गूळ 1 चमचा साखर असं चहा केला
आणि मस्तपैकी चहा खारी खाल्ली. आणि मग आत्ता 7:30ला मी सोयाबीन, हिरवे मूग, थोडंसं टीस्पून तूप टाकून जसं असे फ्राय केले तिखट मीठ टाकून. आणि कारण सकाळपासून प्रोटीन घेतलंच नव्हतं तर मग मी प्रोटीन घेतलं. आणि मी डाएट करते म्हणजे जेव्हा पॉसिबल असतं प्रोटीन घेणं तेव्हा घेते, पण जेव्हा पॉसिबल नसतं किंवा जेव्हा माझा मूड असतो, आता बघा मी लस्सी अवॉइड करू शकत होते, पोहे अवॉइड करू शकत होते, खारी आणल्या म्हणून खाणं गरजेचंच होतं असं काही नाही, परंतु नाही, मी खाते, मी सगळं खाते. आता आणल्या आहे त्या, केली आहे लस्सी, केले आहे पोहे, अशा वेळेस मी खाऊन घेते. पण आता बनवायचं आहे स्पेशली माझ्यासाठी, तेव्हा मग मी माझ्यासाठी हेल्दी बनवते. जसं की मी डिनरला सोयाबीन आणि हिरवे मूग खाल्ले, तर माझं डिनर झालं 8च्या आधीच होऊन गेलं, 7:30 पावणे 8ला. आता 8:30 वाजले. स्वयंपाक केला आहे मी. वांगे बटाट्याची भाजी, अगेन वांगे. मी सांगते ना, पहिले वांगे, बरं पावशेर वांगे म्हटलं तर 6-7 वांगे येतात. एका माणसाला भरून वांगे भाजी करायची म्हटलं तर मी 4-5 घेते, 2-3 राहू देते, 7-8 येतात. मग ते जे 2-3 असताना त्यात मी एखादा छोटासा बटाटा घालून वांगे बटाट्याची मिक्स भाजी करते. म्हणजे पावशेर वांगे आणल्यानंतरसुद्धा 2 भाज्या होत्या, पण ते पहिले संपायच्यात आमच्या घरात नवीन वांगे येतात. तर मी आता वांगे बटाट्याची भाजी, भात आणि ज्वारीच्या भाकरी प्रशांजींसाठी करून ठेवलं आहे. माझं जेवण झालं आहे. जे गुरुवार होता म्हणून स्वामीचरित्राचे 3 अध्याय वाचले. रेग्युलर माझं हनुमान चालीसा जे मी वाचन सुरू केलं आहे ते केलं. त्यानंतर 108 जप केला. ओम श्रीम नरसिंहाय नमः असा जप केला. त्यांचं स्तोत्र वगैरे ऐकलं आणि आरत्या वगैरे सगळी छान. संध्याकाळी पूजा झाली आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक केला. नंतर माझं जे काय खायचं होतं ते बनवलं आणि ठेवलं. तर असाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट. 1 वाजता शेरू आला. मी अजून झोपलीच नाही. मी सखी मराठी सोनाली कुलकर्णी, अशोक मामा यांचा. आणि आत्ताच माझा मूड बघून झाला आणि महाराजांची झोप झाली. आणि किचनच्या बेसिनवर ओले होऊन आले आणि स्वतःच्या जिभेमध्ये स्वतःला ट्राय करतात ना शेरू.